सिम्प्लिफिकेशन मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी या टाईपचे प्रश्न भरपूर येतात. तर लेट्स सी. तर समजा आपण सुरुवात करू. एकक स्थानी शून्य असणारे अंक. एकक स्थानी शून्य असणारे अंक. तर बघा हे खूप सोपं असतं. ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य आहे तर काय करायचं, एक शून्याच्या जागी दोन शून्य लिहायचे आणि बाकी जी संख्या उरेल त्याचा वर्ग करायचा. जसं 10 मध्ये 1 चा वर्ग किती, 1. इथे 1 शून्य आहे, 1 शून्य म्हणून इथं 2 शून्य घ्या. 2 चा वर्ग 4, 1 शून्य आहे म्हणून 2 शून्य घ्या. 3 चा वर्ग 9, 1 शून्य आहे म्हणून 2 शून्य घ्या. ते एकदम सिंपल आहे. 4 चा 16, 1 शून्याच्या जागी 2 शून्य. 5 चा 25, 1 शून्याच्या जागी 2 शून्य. आता हे समजा जर आपले 120 असते तर 12 चा वर्ग 144 आणि 1 शून्याच्या जागी 2 शून्य. तर 120 चा वर्ग आला असता 144 00. तर अशा प्रकारे 130 जर असतं तर 13 चा वर्ग 169 आणि 1 झिरोच्या जागी 2 झिरो. जर 100 असतं, ठीक आहे, तर 1 चा वर्ग 1 आणि 2 झिरोच्या जागी 4 झिरो. या पद्धतीनं. तर असं एकदम सिंपल आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल की जर एकक स्थानी शून्य असेल तर आपल्याला काय करायचं. आता आपण बघू की एकक स्थानी जर 5 असेल तर आपल्याला काय करायचं. त्यानंतर बघा आपण हे बघणार आहोत की एकक स्थानी 5 असेल तर मग आपल्याला काय करायचं. ठीक आहे. एकक स्थानी शून्य असणारे आपण बघितलेत. आता एकक स्थानी 5 असणारे आपल्याला बघायचे. या सगळ्या संख्यांची इकडे वर्ग दिलेले आहेत बघा. 15 चा वर्ग 225, 25 चा 725, 35 चा वर्ग 1225. तर या संख्येचे सगळे वर्ग पुढच्या साईडला आपल्याला दिलेले आहेत. तर सिंपली काय करायचं, आता समजा जर मला 15 चा वर्ग काढायचा आहे तर या 5 च्या जागी आपल्याला 25 लिहायचे आणि या इथं जी कोणती संख्या असेल त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. जसं इथे 1 आहे तर इथे 1 मध्ये 1 ऍड केला 2 झाले. तर या दोघांचा गुणाकार करायचा. 2 1 2 म्हणजे 15 चा वर्ग आला 225. आता बघा समजा मला 25 चा वर्ग काढायचा आहे. 25 चा मला कितीचा वर्ग काढायचा आहे, 25 चा. तर 5 चा वर्ग किती, 25 आणि या 2 चा गुणाकार करा 3 सोबत, बेत्रिक 6 म्हणजे 25 चा वर्ग 625. या पद्धतीनं. आता समजा मला 35 चा वर्ग काढायचा आहे. तर 5 चा वर्ग 25 आणि 3 चा गुणाकार 4 सोबत करायचं. 3 चौक 12 म्हणजे 35 चा वर्ग होईल 1225. ही ट्रिक तेव्हाच कामी येते जेव्हा एकक स्थानी 5 असतात. हे लक्षात ठेवायचं. आता समजा मला 45 चा वर्ग काढायचा आहे. तर 45 चा वर्ग करण्यासाठी 5 च्या जागी तुम्ही सरळ लिहा 25. ठीक आहे. आणि या 4 चा 5 सोबत गुणाकार करायचा. 4 25. इथं खाली जो कोणता शब्द असेल तो एका अंकानं पुढे असेल. एका अंकानं पुढे असेल. आता 55 चा जर वर्ग काढायचा आहे तर 5 चा वर्ग 25 आणि या 5 चा आता 5 मध्ये 1 टाकले झाले 6 तर 5 सख 30. तर हे 30 25 म्हणजे 55 चा वर्ग झालाय. ठीक आहे. आता मला 65 चा वर्ग काढायचा आहे. तर 5 चा वर्ग 25 आणि 6 चा गुणाकार करा 7 सोबत. 6 7 42. या पद्धतीनं. आता हे 95 पर्यंत ते तुम्हाला सहज आले असतील, समजले असतील. आता जर याच्या पुढे जरी अंक असले, समजा 105 जरी असले तर काय करणार, हे 5 चा वर्ग किती लिहिणार 25 आणि 10 चा गुणाकार करायचा 11 सोबत. तर 11 गुणिले 10 110 होतात. तर 105 चा वर्ग होईल 110 25. आता समजा मला जर 115 चा जरी वर्ग काढायचा आहे तर काय होईल, 5 चा वर्ग 25 आणि 11 चा गुणाकार करायचा 12 सोबत. तर 12 1 12, 12 2 हातच्याला 1, 12 1 12, 12 1 13. तर 115 चा वर्ग येईल 132 25. 132 25. आता समजा मला 125 चा जरी वर्ग काढायचा आहे तर काय करावं लागेल, 5 चा वर्ग किती होईल 25 होईल आणि या 12 चा गुणाकार करावा लागेल 13 सोबत. तर 13 दुनी 26, 26 6 हातच्याले 2, 13 1 13, 14 15, 156 25 म्हणजे 125 चा वर्ग होईल 156 25. आतापर्यंत आपण 2 बघितले. एकक स्थानी शून्य असलं तर काय करायचं, काही नाही, पहिल्या अंकाचा वर्ग करायचा आणि जेवढे शून्य असतील त्याचे डबल शून्य घ्यायचे. 1 शून्य असेल तर 2 घ्या, 2 असेल तर 4 घ्या. आणि एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं, 5 चा वर्ग 25 करायचा आणि अलीकडे जो कोणताही नंबर असेल त्या नंबर मध्ये 1 टाकायचा आणि त्याच्यासोबत गुणाकार करायचा. जसं या 1 ला 2 सोबत गुणलं, 2 ला 3 सोबत, 3 ला 4 सोबत, 4 ला 5 सोबत म्हणजे एक अंक पुढे जायचं आणि मग गुणाकार करायचा. 4 25, 5 30 या पद्धतीनं. तर एकक स्थानी शून्य असेल तर काय करायचं आणि एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं, हे दोन्ही मेथड तुम्हाला समजले असतील. आता आपण या पुढची टाईप बघणार आहोत. तर बघा इथं एकक स्थानी 5 असणाऱ्या अंकाची बाकीची पण काही दिलेली येतं. जसं बघा आता हे 13 आहे, 135 चा वर्ग काढायचा आहे. 135 चा वर्ग काढण्यासाठी 5 चा वर्ग 25 आणि 13 ला गुणाकार करा 14 सोबत. तर 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 1 14, 14 4 किती 18 म्हणजे 182 25. 135 चा वर्ग 182 25.
या पद्धतीनं. तसं आता समजा 145चा वर्ग काढायचा आहे, तर काय करावं लागेल, 5चा वर्ग 25 आणि 14चा गुणाकार करा 15 सोबत. तर 15 त्रिक 45, 15 चौक 60, हातच्याले 6, 15 एक 15, 15 6, 15 5 20, 20 आणि 1 21, तर 210 25. तर 145चा वर्ग आला 210 25. तर एकक स्थानी 0 असणारे आणि एकक स्थानी 5 असणारे हे दोन टाईप आता तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झाले असतील. मेथड बघू, तर बेस 25 मेथड आता आपण बघणार आहोत. ही कधीसाठी कामी येते, 25 पासून 75 पर्यंत कामी येते. तसं तर मी सगळ्या मेथड सांगणार आहेत आणि तुम्हाला सगळ्याच मेथड माहीत असल्या पाहिजेत. प्रत्येक मेथडचा आपला फायदा आहे, आपला नुकसान आहे. परंतु जर आपल्याला सगळ्या मेथड माहीत असेल तर आपलं काम एकदम फास्ट होऊन जाईल. आता समजा मला नाही का 49चा वर्ग काढायचा आहे. 49चा वर्ग काढायचा आहे. तर सिम्पली 1 2 3 4 अशी 4 लाईन मारायचे. काय करणार मी, 4 वेळेस लाईन मारणार. 1 2 3 4, ठीक आहे. मग त्या नीट लक्ष द्या काय करायचंय. 4 वेळेस लाईन मारल्याच्या नंतर आता 49 हे 50 पेक्षा कितीनं कमी आहे, आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स डिफरन्स कोणासोबत काढायचा आहे, डिफरन्स रिलेटेड विथ 50 काढायचं आहे. डिफरन्स रिलेटेड विथ 50 काढायचं आहे आणि त्याला 25 मध्ये प्लस किंवा मायनस करायचंय. एवढीच मेथड आहे बघा. काय, 50 मधून डिफरन्स काढायचा आहे आणि 25 मध्ये प्लस किंवा मायनस करायचंय. तर प्लस कधी करायचंय, जेव्हा संख्या 50 पेक्षा जास्त असेल तर प्लस करायचं. मायनस कधी करायचं, जेव्हा संख्या 50 पेक्षा कमी असेल तेव्हा मायनस करायचं. तर हे कसं करायचं तर ते लक्षात घ्या. आता 49चा वर्ग आहे, हे मला काढायचं आहे. तर 50 मधून 49 गेले, 1 आला, तर 1चा वर्ग 0 1, ठीक आहे. 1चा शेवटच्या 2 अंक स्पेसमध्ये आपल्याला अंक लिहायचे. आता हे हे शेवटचे 2 अंक बुक झाले, अलीकडचे 2 अंक राहिले. तर हा डिफरन्स हे 50 पेक्षा 1 न कमी आहे, म्हणून 25 मधून 1 कमी करा, तर झाले 24. तर हे झालं 49चा वर्ग. आता समजा मला 48चा वर्ग काढायचा आहे. तर अगोदर मी 1 2 3 4 4 लाईन मारणार. 48 म्हणजे 50 पेक्षा 2 न कमी आहे, तर 2चा वर्ग किती होते, 4. तर इथे लिहिणार 4 या पद्धतीनं. आणि मग 25 मधून 2 गेले, 25 मधून 2 गेले, राहिले 23. 23 अशा पद्धतीनं. समजा मला आता 47चा वर्ग काढायचा आहे. तर मी काय करणार, 1 2 3 4 लाईन मारणार. हे म्हणजे आता 50 मधून 47 गेले 3, 3चा वर्ग किती, 9 आणि 25 मधून 3 गेले किती, 22. तर 47चा वर्ग आला 2209. त्याच्यानंतर समजा मला 46चा वर्ग काढायचा आहे. 46चा. तर 1 2 3 4. 46 म्हणजे 4 न कमी आहेत, तर 4चा वर्ग 16. आणि त्याच्यानंतर 25 मधून 4 गेले 21 या पद्धतीनं. समजा मला आता हे झाले सोपे सोपे अंक. समजा मला 41चा वर्ग काढायचा आहे, ठीक आहे. तर 1 2 3 4, 9चा डिफरन्स आहे, 9 9 81 होतात आणि 25 मधून 9 गेले 36. 25 मधून 9 गेले 36 राहतात का, नाही. तर किती राहतात मग, 25 मधून 10 गेले 15, 15 आणि 16, 16 राहतात, ठीक आहे. तर इथल्या 16 81 हे झाला 41चा वर्ग. तर अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचंय. आता याच्यानंतर समजा मला काढायचा आहे 38चा वर्ग. 38चा वर्ग काढायचा आहे. तर काय करणार मी, 1 2 3 4 लिहिणार. तर कितीचा डिफरन्स आहे, 12चा डिफरन्स आहे. 12चा डिफरन्स आहे 144, तर तो असा लिहायचा आहे. आता बघा इथे 3 अंक आले, तर 3 अंकाचं कसं करायचं ते नीट लक्षात घ्या. आता हे 50 पेक्षा 38 किती न कमी आहेत, 12 न कमी आहेत. तर 25 मधून 12 गेले, तर 13 राहतात. तर 13 आपण अशी लिहायची 13 आणि याची बेरीज करून घ्यायची. तर 1 3 आणि 1 4 आणि हे 4 आणि हे 4 म्हणजे 38चा वर्ग झाला 1444. 1444 या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, ठीक आहे. आता बघा यानंतरचा प्रश्न बघा, ठीक आहे. आता आपण याच्यातले आधी जुन्या या मेथडचे अजून प्रश्न बघू, म्हणजे तुम्हाला ते अजून कळेल. समजा मला 37चा वर्ग काढायचा आहे. 37चा वर्ग काढायचा आहे. तर 1 2 3 4 लाईन मारणार. किती, 50 मधून 37 गेले, किती आले, 13 आले. 13चा वर्ग 169 आणि 25 मधून 13 गेले 12. त्याची बेरीज करून घ्या. 9 6 2 आणि 1 3 आणि हा 1, 1369 म्हणजे 37चा वर्ग येईल 1369, ठीक आहे. आता समजा मला 29चा वर्ग काढायचा आहे, ठीक आहे. 29चा वर्ग काढायचा आहे. तर 50 मधून 29 गेले, किती राहिलेत, 21 राहिलेत, ठीक आहे. तर 21चा वर्ग किती, आधी तर 4 वेळेस लाईन मारा. 21चा वर्ग येईल 441. 21चा वर्ग किती येईल, 441. आधी आपण 441 लिहून घेऊ. 441 आणि त्याच्यानंतर 25 मधून 21 गेलेत. 25 मधून किती गेलेत, 21 गेले. तर किती राहतात, 4 राहतात.
तिथल्या 4 अशा पद्धतीनं. तर हे किती होऊन जाईल 841. तर हे आहे आपला 29चा वर्ग. या पद्धतीने आपल्याला वर्ग काढायचे. तर जे म्हणजे 50 पेक्षा कमी संख्या आहेत त्यांचा वर्ग कसा काढायचा हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघा आपण आता हे बेस 25 मेथड बघत होतो. त्याच्यामध्ये 50 पेक्षा कमी आपण बघितलेत. आता 50 पेक्षा जास्त आपल्याला बघायचे. तर काय म्हणलं होतं मी डिफरन्स पाहायचा डिफरन्स. डिफरन्स विथ रिलेटेड कोणाच्या संबंधित डिफरन्स काढायचा आहे 50 पासून डिफरन्स काढायचा आहे आणि तो 25 मध्ये प्लस किंवा मायनस करायचा आहे. संख्या जर 50 पेक्षा कमी असेल तर 25 मधून मायनस करा. संख्या जर 50 पेक्षा जास्त असेल तर 25 मध्ये प्लस करा. फॉर एक्झाम्पल आता समजा मला 51चा वर्ग काढायचा आहे. तर मी काय करणार 1 2 3 4 4 अंक लिहिणार. 51 म्हणजे 50 पेक्षा किती न जास्त झाले 1 न जास्त झाले तर 1चा वर्ग 0 1 25 आणि 1 26 झाला 51चा वर्ग. मला 52चा वर्ग काढायचा आहे समजा तर 1 2 3 4 2चा वर्ग 4. आता हे दोन कुठून आले कारण 50 पेक्षा आपण डिफरन्स काढत आहोत. 50 ला रेफरन्स धरून आपण डिफरन्स काढत आहोत आणि तोच डिफरन्स आता हे 50 पेक्षा 52 जास्त आहेत म्हणून 25 मध्ये आपण ऍड करत आहोत. जर 25 पेक्षा 50 पेक्षा कमी असते तर 25 मध्ये आपण मायनस केलं असतं. जास्त असलं तर ऍड करा कमी असलं तर मायनस करा कीप इट सिम्पल. आता इथं 2 न जास्त आहे म्हणजे 25 आणि 2 27 असं. आता समजा मला 53चा वर्ग काढायचा आहे तर 1 2 3 4 3 त्रिक 9 25 आणि 3 28 28 0 53चा वर्ग झाला. आता मला जर 54चा वर्ग काढायचा आहे तर 1 2 3 4 4 चौक 16 25 आणि 4 29 या पद्धतीनं. आता मला समजा 58चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे 1 2 3 4 हे कितीने जास्त आहे 8 ने जास्त आहे तर 8 8 64 आणि 25 आणि 8 किती 33. तर अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. आता आपण थोडेसे मोठे अंक घेऊ. समजा मला 64चा वर्ग काढायचा आहे 64चा तर 1 2 3 4 कितीने जास्त आहेत 14 ने जास्त आहेत म्हणजे 196 14चा वर्ग 196 आणि 25 मध्ये 14 14 टाकायचे 25 आणि 10 35 36 37 38 39 39 त्याची तुम्ही बेरीज करून घ्या. ते झालं हे 6 हे 9 9 आणि 10 शून्य 4 1 3 आणि 4 तर 64चा वर्ग झाला 4096. अशा पद्धतीनं अंक सोपे असो अवघड असो आपल्याला काढता येईल. 26 पासून 75 पर्यंत ही बीजी मेथड आहे. बेस 25 मेथड 26 पासून 75 पर्यंत लागू होते. बेस 25 मेथड या मेथडला बेस 25 मेथड म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता मला समजा 67चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. तर बघा 67चा वर्ग काढण्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला काय हे जे कमीत कमी 25 पर्यंत तरी पाठ पाहिजेत. म्हणजे आपल्याला जर 25 पर्यंत पाठ असले तर आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जातं. तर 67 म्हणजे 50 पेक्षा किती जास्त झाले 17 ने जास्त झाले. 17चा वर्ग किती आहे 289. तर या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर आता बघा 1 2 3 4 17चा वर्ग 289 आणि 25 मध्ये 17 टाका. तर 25 मध्ये 10 टाकले 35 35 मध्ये 5 टाकले 40 41 42 42 या पद्धतीनं. तर याची बेरीज करा 2 2 4 तर 4 4 8 9 हे झाला 67चा वर्ग. 4 4 8 9. आता समजा मला कितीचा वर्ग काढायचा आहे मला जर 71चा वर्ग काढायचा आहे. 71चा वर्ग तर 1 2 3 4 71 म्हणजे 50 पेक्षा किती जास्त झाले 60 म्हणजे 10 झाले 70 म्हणजे 20 झाले 21 झाले. 21चा वर्ग किती असते 441 आणि 25 मध्ये 21 टाकले तर 25 मध्ये जर आपण 25 आणि 26 26 आणि 10 36 आणि 46 तिथे 46 टाका वाटल्यास अशी. ठीक आहे. हे 46 म्हणजे तो डिफरन्स आपण 25 मध्ये ऍड केला होता. तर 1 हे 4 हे 6 4 10 शून्य 4 1 4 आणि 1 5 तर 5041 या पद्धतीनं. तर हे सगळं तुमच्यावर डिपेंड करेल की तुम्हाला कितीचे वर्ग येतात. आता समजा मला 63चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. तर 1 2 3 4 किती जास्त आहे 13 जास्त आहे म्हणजे ते 169 घ्या आणि 25 मध्ये 13 टाका. तर 25 26 27 28 28 आणि 10 38 38 अशी आणि याच्यामध्ये प्लस करा. तर हे 9 हे 6 हे 8 आणि 1 9 आणि हे 3 3 9 6 9 या पद्धतीनं. तर एकदम सोपं आहे हे. आता तुम्हाला बेस 25 मेथड एकदम क्लिअर झाली असेल. त्यानंतर बघा आपण बेस 100 मेथड ही म्हणजे ही मेथड बघणार आहोत. तर ही मेथड कुठून कुठपर्यंत काम येते तर 75 पासून 125 पर्यंत. तर या मेथडला कसं यूज करायचं ते बघा. आधी डिफरन्स काढायचा आहे. ओके.
डिफरन्स आपल्याला काढावं लागेल. तर डिफरन्स कोणाच्या रिलेटेड काढायचा आहे? 100च्या रिलेटेड डिफरन्स काढायचा आहे. आणि जो प्लस किंवा मायनस आहे तो कशामधून करायचा आहे? तर जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामधूनच आपल्याला प्लस किंवा मायनस करायचं आहे. क्वेश्चन मधूनच प्लस किंवा मायनस करायचं आहे. कसं? फॉर एक्झाम्पल हे बघा, जर मला 99चा वर्ग काढायचा आहे, 99चा वर्ग, तर मी काय करेन? 1 2 3 4 4 वेळेस लाईन मारेल. तर आता कितीचा डिफरन्स आहे? 1चा डिफरन्स आहे. 1चा वर्ग किती? 1. आता क्वेश्चन 99 आहे, तर 99 मधूनच ते 1 मायनस करायचे, म्हणजे 98 होतील. 99 मधून 1 गेले 98. तर हे झालं 99चा वर्ग. फॉर एक्झाम्पल आता मला 98चा वर्ग काढायचा आहे. तर आधी काय करायचंय? 1 2 3 4 4 वेळेस लाईन मारा. तर आता कितीचा डिफरन्स आहे? 100 मधून 98 गेले 2चा डिफरन्स आहे. तर 2चा वर्ग किती आला? 4 आला. तर 4 लिहा आणि 98 मधून 2 गेले 96 लिहा. झाला याचा वर्ग. त्याच्यानंतर समजा मला 97चा वर्ग काढायचा आहे. 97चा वर्ग. तर आता 1 2 3 4 4 लाईन मारा. कितीचा डिफरन्स आहे? 3चा डिफरन्स आहे. 100 मधून 97 गेले 3. तर 3चा वर्ग किती? 9 आणि 97 मधून 3 गेले. तर हे झाले 94. तर हे झालं 97चा वर्ग. फॉर एक्झाम्पल आता मला नाही का 92चा वर्ग काढायचा आहे. 92चा, ठीक आहे. तर 1 2 3 4 कितीचा डिफरन्स आहे? 8चा डिफरन्स आहे. तर 8 8 64. तर 92 मधून 8 काढायचे आपल्याला. 92 मधून 2 गेले 90, 90 मधून 6 गेले तर 84. ठीक आहे. तर हा झाला 92चा वर्ग. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कुठपर्यंतही काढू शकता. फॉर एक्झाम्पल आता मला 87चा वर्ग काढायचा आहे. 87चा वर्ग काढायचा आहे. 1 2 3 4 कितीचा डिफरन्स आहे? 13चा डिफरन्स आहे. तर 13चं किती आहे? 169. 13चा वर्ग 169 आणि 87 मधून तुम्ही 13 मायनस करा. तर 7 मधून 3 गेले 4, 8 मधून 1 गेले 7 आणि याची बेरीज करा. तर हे झालं 7, 4 आणि 1 5, हे झालं 6, हे झालं 9. म्हणजे 87चा जो वर्ग आहे तो आहे 75 69. 75 69. तर आता समजा मला 86चा वर्ग काढायचा आहे. 86चा वर्ग काढायचा आहे. तर आधी 1 2 3 4 4 लाईन मारा. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की डिफरन्स कितीचा आहे. तर 100 मधून जर 86 गेले तर 14 राहतात. तर 14 म्हणजे 14चा वर्ग 196 आणि 86 मधून तुम्ही 14 वजा करा. तर 6 मधून 4 गेले 2, 8 मधून 1 गेले 7. या दोघांची बेरीज करा. 6 9 3 आणि 7. तर 86चा वर्ग येईल 73 96. 86चा वर्ग किती येईल? 73 96. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर समजा 100 मधून 20 गेले 80 आणि 80 मधून 1 कमी करा, 69 घ्या. 69चा वर्ग काढायचा आहे असा. तर 1 2 3 4 4 अंक घ्या. कितीचा डिफरन्स आहे? 21चा डिफरन्स आहे. 21 म्हणजे तर 421चा वर्ग 441 होते आणि याच्यातून तुम्ही 21 वजा करा. तर 7 मधून 9 गेले, 9 मधून 1 गेलं 8 राहिलं, 7 मधून 2 गेले 5 राहिले. याची तुम्ही बेरीज करा. तर हे झालं हे 1, हे झालं 4, 8 आणि 4 12, 12 2 4 1 5 आणि 1 6. तर हे याचा वर्ग झाला 6241. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. म्हणजे आपण आतापर्यंत एकूण किती कोणत्या कोणत्या मेथड बघितल्या ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम आपण बघितलं एकक स्थानी जर 0 असेल तर काय करायचं? एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं? दुसरी मेथड. तिसरी मेथड आपण बघितली बेस 25 मेथड. बेस 25 मेथड मध्ये आपण बघितलं की 50 आणि 25 ला रेफरन्स म्हणून 26 पासून 75 पर्यंत कोणत्याही संख्येचे 10 सेकंदात कसं वर्ग काढायचे. त्याच्यानंतर आपण आता सध्या बघत आहोत की बेस 100 मेथड. याच्यामध्ये आपण पाहत आहोत की 75 पासून 125 पर्यंत कोणत्याही संख्येचे 10 सेकंदात आपल्याला कसे वर्ग काढायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला वर्ग काढता येतील. आता फॉर एक्झाम्पल मला समजा एक काम करा 84चा वर्ग काढायचा आहे. 84चा वर्ग. तर कितीचा डिफरन्स झाला हा? हा झाला 16चा डिफरन्स. ठीक आहे. तर 16 म्हणजे 1 2 3 4. तर 16चा वर्ग किती? 256 आणि ह्याच्यातून 16 वजा करा तुम्ही. तर 14 मधून 6 गेले. तर हे 4 आणि 4 8 आणि 7 मधून 1 गेले 6. त्याची बेरीज करा. 6 5 8 आणि 2 10 0 चला 1 6 आणि 1 7. तर होईल 70 56 या पद्धतीनं. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येईल. विदिन 5 to 10 सेकंद तुम्हाला 1 पासून 125 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्यासाठी 5 सेकंदापेक्षा जास्त टाइम लागू नये. ठीक आहे. आता आपण हे बघू, जर आपल्याला प्रश्न मेथड बघत होतो
तर बेस 100 मेथडमध्ये आपण आतापर्यंत 100 पेक्षा कमी अंक पाहिले, आता 100 पेक्षा जास्त अंक बघू. तर मेथड काय सांगते, जो आपल्याला डिफरन्स आहे तो आधी आपण डिफरन्स काढून घ्या. हा डिफरन्स कोणाच्या रिलेटेड असेल, हा डिफरन्स 100च्या रिलेटेड असेल आणि त्याला मग जो क्वेश्चन विचारलाय क्वेश्चन, त्या क्वेश्चन मधूनच आपल्याला प्लस किंवा मायनस करायचंय. तर आता 100 पेक्षा आपण पुढे जात आहोत म्हणून आपण प्लस करणार. याच्या आधी आपण 100 पेक्षा मागे जात होतो त्यामुळे मायनस करत होतो. फॉर एक्झाम्पल आता जर मला 101 चा वर्ग काढायचा आहे, तर मी 1 2 3 4 5 5 लाईन मारणार. 1 चा वर्ग किती? 0 1. 101 मध्ये आपल्याला पुन्हा किती टाकायचं आहे? फक्त एकच टाकायचं, कारण डिफरन्स 1 होता. तर 101 आणि 1 102. तर हे बघा, हा झाला 101 चा वर्ग, 102.01 हा वर्ग झाला. 102 चा समजा मला वर्ग काढायचा आहे, तर 1 2 3 4 5, 2 चा वर्ग किती? 4. 102 आणि 2 104, हे झाला 102 चा वर्ग. मला 103 चा वर्ग काढायचा आहे, तर मग 1 2 3 4 5, 3 चा वर्ग 9, 103 आणि 3 106, हे झाला 103 चा वर्ग. मला 104 चा वर्ग काढायचा आहे, तर कसं करावं लागेल? 1 2 3 4, 4 चा वर्ग 16, 104 आणि 4 108, ते 108, तर 108 16 हा झाला 104 चा वर्ग. त्याच्यानंतर समजा मला 108 चा वर्ग काढायचा आहे, तर 1 2 3 4 5, 8 8 64 आणि 108 आणि 8 116, तर हे 108 चा वर्ग झाला 116 64, हा त्याचा वर्ग झाला आहे. आता समजा मला 111 चा वर्ग काढायचा आहे, तर 1 2 3 4 5, 11 चा वर्ग 121, 111 आणि 11 122. ठीक आहे, ते 100 किती झाले? ते 22 झालेत. त्याची बेरीज करून घ्या. हे 2 2 आणि 1 3, हे 2 आणि हे 1, तर 111 चा वर्ग येईल 123 21 या पद्धतीनं. तर एकदम सिंपल आहे. आता समजा मला जर 112 चा वर्ग काढायचा आहे, तर मी काय करणार? 1 2 3 4 5, 12 चा वर्ग 144, 112 आणि 12 124, तर 124 आपण असे लिहिणार. मग त्याची आपण बेरीज करून घेणार. ते 4, हे 4, 4 आणि 1 5, हे 2 आणि हे 1, म्हणजे 112 चा वर्ग येईल 125 44. याच्यानंतर समजा मला 113 चा वर्ग काढायचा आहे, तर मला मी कसं करणार? 1 2 3 4 5, 13 चा वर्ग 169, 113 आणि 13 126, मग याची बेरीज करा. ठीक आहे, तर हे 9, हे 6, 6 आणि 1 7, हे 2 आणि हा 1, तर 113 चा वर्ग आला 127 69 या पद्धतीनं. तर समजा आता मला 121 चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, तर 1 2 3 4 5, 21 चा वर्ग किती? 441 आणि 121 आणि 21 142, त्याची बेरीज करून घ्या. 1 4 4 आणि 2 6, हे 4 आणि हे 1, तर 121 चा वर्ग येईल 146 41 या पद्धतीनं. तर आय होप तुम्हाला आता बेस 100 मेथड ही पूर्णपणे क्लिअर झाली असेल. आपण वर्ग हा चॅप्टर बघत आहोत, वर्ग आणि वर्गमूळ. त्यामध्ये आपल्याला आता फॉर्म्युला मेथड डिस्कस करायचा आहे. तर फॉर्म्युला मेथड म्हणजे काय? कोणत्याही संख्येचा वर्ग, आता आतापर्यंत मी ज्या मेथड सांगितल्यात त्या त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत. जसं जी बेस 25 मेथड आहे, बेस 25 मेथड ही फक्त 25 पासून 75 पर्यंतच कामी येते. त्याच्यानंतर जी बेस 100 मेथड आहे, बेस 100 मेथड ही फक्त 75 पासून कुठपर्यंत? 125 पर्यंतच कामी येते. आणि एकक स्थानी 0 असणारे, एकक स्थानी 5 असणारे, या फक्त तेव्हाच कामी येतात जेव्हा एकक स्थानी 0 किंवा एकक स्थानी 5 असतील तर. ठीक आहे, परंतु आता आपण जी मेथड बघणार आहोत फॉर्म्युला मेथड, ही प्रत्येक ठिकाणी कामी येते. त्याच्यामुळे या मेथडला केअरफुली ऑब्झर्व करा. या मेथडमध्ये काय असतं? आधी आपण थोडे सोपे सोपे अंक घेऊ, मग थोडेसे अवघड अवघड घेऊ. फॉर एक्झाम्पल मला 11 चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, आता मला माहिती आहे 11 चा वर्ग तुम्हाला माहित आहे, परंतु आपण सोप्यापासून सुरुवात करू. तर सिम्पली काय करायचं? 3 लाईन मारायच्या, अशा 3 लाईन मारायच्या. तर इथं जे आहे, फॉर एक्झाम्पल मी या या ठिकाणी 3 लाईन मारतो. इकडचा जो अंक आहे त्याचा वर्ग इथं लिहायचा, इकडचा जो अंक आहे त्याचा वर्ग इथं लिहायचा, आणि या तिन्ही अंकाचा गुणाकार करायचा. 1 1 1 1 आणि 2 2, तर झाला 11 चा वर्ग 121. 11 चा वर्ग किती झाला? 121. आता हे 11 चं होतं म्हणून तुम्हाला सोपं गेलं. आता आपण हळूहळू थोडीशी लेवल वाढू याची. ठीक आहे, आता समजा मला 22 चा वर्ग काढायचा आहे, 22 चा. तर मी काय करणार? 22 चा वर्ग काढण्यासाठी इथं 1 2 3 3 लाईन मारणार. या 2 चा वर्ग 4, या 2 चा वर्ग 4, आणि या तिघांचा गुणाकार 2 दुनी 4 4 दुनी 8, 484, म्हणजे 22 चा वर्ग झाला 484. आता समजा मला या ठिकाणी 31 चा वर्ग काढायचा आहे, तर मी काय करणार? 1 2 3,
1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9 आणि या तिन्हींचा गुणाकार 3 1 3 3 2 6 तर 31चा वर्ग झाला 961. फॉर एक्झाम्पल जर मला 42चा वर्ग काढायचा आहे तर मी काय करणार 1 2 3 आता याच्यामध्ये थोडंसं लक्षात घ्या कारण हातच्या येणार आहे. तर 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 आणि ह्या 2चा वर्ग किती या तिघांचा गुणाकार 4 2 8 8 2 16 16 झाले. एका अंकावर एकच अक्षर पाहिजेत. इथं एका अंकावर 2 अक्षर झाले म्हणून आपण लेफ्ट साइडने सुरुवात करू. या 4च्या ठिकाणी 4च लिहायचं. या 16शीला 6 लिहायचे. हातच्याला 1 टाकायचं. हा 1 आपण पुढे कॅरी फॉरवर्ड केलाय आणि 16 ने किती झाले 17 झाले म्हणजे 42चा वर्ग झाला 1764 या पद्धतीनं. तर हे क्लिअर आता तुम्हाला अजून होईल जसं मी पुढे प्रश्न घेईन. फॉर एक्झाम्पल मला घ्यायचं 29चा वर्ग. ठीक आहे. तर काय करायचं 1 2 3 9 9 81 बेदोनी 4 आता 9 दोन्ही 18 18 दोन्ही 36 आधी असं लिहून घ्यायचं. मी काय म्हणलं एका लाईनवर एकच अंक पाहिजेत म्हणून या 81 शीला 1 लिहायचं हातच्याले 8 हे 8 आपण पुढे टाकले असे. तर 36 आणि 8 किती होतात 36 आणि 4 40 40 आणि 4 44 तर 44 शीला 4 हातच्याले 4 ते 4 पुढे टाकायचे 4 आणि 4 8 म्हणजे 29चा वर्ग होईल 841 या पद्धतीनं. आता फॉर एक्झाम्पल मला काढायचंय 37चा वर्ग ज्याचा वर्ग काढायचा आहे. तर 1 2 3 3 वेळेस लाईन मारा. 7 7 49 3 त्रिक 9 आता 7 त्रिक 21 21 दोन्ही 42 तर 49 शीला 9 लिहा हातच्याले 4 लिहा 42 आणि 4 46 46 शीला 6 हातच्याले 4 9 4 13 म्हणजे 13 69 हे होईल 37चा वर्ग. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला काढायचा आहे 46चा वर्ग काढायचा आहे समजा 46चा वर्ग. तर हे आता अगोदर 3 लाईन मारा. हे 6 6 36 होऊन जातील 4 चौक 16 होऊन जातील 3 चौक 24 24 दोन्ही किती 24 दोन्ही 48 तर बघा 36 6 लिहा हातच्याले 3 3 पुढे टाका 48 आणि 3 48 49 50 51 51 चे 1 हातच्याले 5 तर 16 आणि 4 20 20 आणि 1 21 21 16 म्हणजे याचं उत्तर 46चा वर्ग येईल 21 16. आता आपण थोडेसे मोठे मोठे अंक घेऊ जेणेकरून तुम्हाला थोडंसं अजून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. फॉर एक्झाम्पल मला घ्यायचंय 72चा वर्ग. तर काय करावं लागेल 1 2 3 2चा वर्ग 4 7चा वर्ग 49 7 दोन्ही 14 14 दोन्ही 28 आता आपल्याला इथं एक एक अंकच पाहिजे होता म्हणून इथं घ्या 4 28 लिहा 8 हातच्याले 2 49 आणि 2 50 51 ते हे 72चा वर्ग झाला 7184 या पद्धतीनं. आता फॉर एक्झाम्पल मला इथं 84चा वर्ग काढायचा आहे 84चा वर्ग. तर मी काय करणार आधी 1 2 3 3 लाईन मारणार. हे 4 चौक 16 हे 8 8 64 8 चौक 32 32 दोन्ही 64 ठीक आहे. तर बघा हे 6 शीला 6 लिहा हातच्याला 1 64 आणि 1 65 होतात 65 शीला 5 हातच्याले 6 लिहा 64 आणि 6 70 होतात म्हणजे 84चा वर्ग येईल 70 56 70 56. तर या पद्धतीनं आता समजा तुम्हाला 93चा वर्ग काढायचा आहे. तर 93चा वर्ग काढण्यासाठी 3 त्रिक 9 9 9 81 आणि 9 त्रिक 27 27 दोन्ही 54 ते 9 लिहा हे 4 लिहा 81 4 81 आणि 5 86 तर हे 93चा वर्ग येईल 86 49. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. आता समजा आपण थोडेसे अजून हेवी अंक घेऊ. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला 123चा वर्ग काढायला सांगितला. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार 1 2 3 3 लाईन लिहिणार. हे 3 त्रिक 9 12चा वर्ग 144 आता 12 त्रिक 36 36 दोन्ही 72 या पद्धतीनं. तर हे 9 लिहा इथं 2 लिहा इथं हे 7 पुढे टाका. तर 144 आणि 7 किती 50 आणि 51 51 तर हे जर 123चा वर्ग झाला 151 29 या पद्धतीनं. आता समजा मला 132चा वर्ग काढायचा आहे. तसं 1 2 आधी 1 2 3 लाईन म्हणून घ्या. तर 2चा वर्ग 4 13चा वर्ग 169 13 दोन्ही 26 26 दोन्ही 52 तेथे लिहा 4 52 लिहा 2 हे हातचे 5 पुढे टाका 69 आणि 70 70 आणि 4 174 तर हे 174 24 होऊन जाईल 132चा वर्ग. तुम्ही कोणत्याही रॅन्डम संख्येचा वर्ग काढू शकता. इव्हन जर तुम्हाला म्हणलं 512चा वर्ग काढा. ठीक आहे. तर काय करसाल अगोदर 3 लाईन मारायची तर बेदोनी 4 ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे पाहावं लागेल की 51चा वर्ग किती येते. तर 51चा वर्ग आपण बेस 50 मेथडनं पाहू. तर 51चा वर्ग पाडण्यासाठी आपल्याला किती अंक लागतील 4 अंक लागतील.
तर 51चा वर्ग म्हणजे 0 1 आणि 25 आणि 1 26. आता हे मी तुम्हाला बेस 25 मेथडमध्ये सांगितलं हे कसं काढलं होतं. तर 51चा वर्ग आला 2601 म्हणजे पाहायचं पण काम नाही. सगळं काही तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड होईल. ठीक आहे. आता याचा गुणाकार करा. तर एका बेदोनी 4, 4 1 4 आणि 4 25. ठीक आहे. या तिघांचा गुणाकार केला आपण 51 गुणिले 2 गुणिले 2. मग आता पुढं ऍड करत जा. हे 204 पैकी 4 20 पुढे टाका असे. मग हे काय होतील? हे 1 होतील, 2 आणि 0 2 होतील आणि हे 26 होतील. म्हणजे 512चा वर्ग 262 144 असा इतका होईल. तर तुम्हाला ते म्हणजे इतका विचारच करायचं काम पडणार नाही. कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येईल. आता समजा तुम्हाला इव्हन 662चा जरी वर्ग काढायला सांगितला, तर अगोदर तुम्ही असे किती तीन लाईन मारायच्यात. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, ही तिसरी लाईन. 2चा वर्ग 4, 61चा वर्ग. तर 61चा वर्ग आपण आता काढू बेस 25 मेथडनं. तर बघा बेस बेस 50 मेथडनं पण आपण 61चा वर्ग काढू शकतो. तर कसा करणार 61चा वर्ग? मी तुम्हाला सांगितलं होतं 4 लाईन मारा. हे कितीने जास्त आहेत? 50 60 म्हणजे 11 जास्त आहे. 11चा वर्ग 121 आणि मग 25 आणि 11. 25 आणि 10 35 आणि 1 36. 36 असं. तर हे किती झालेत? 1, हे झाले 2, हे झाले 6 आणि 1 7 आणि हे झाले 3. हे झालं 61चा वर्ग. तर हे 3721 इथं लिहा आणि त्या तिघांचा गुणाकार करा. म्हणजे 61 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 61 गुणिले 4 करा. तर 4 1 4 6 चौक 24. आता याची बेरीज करा. हे 4 इथं लिहा. 244 पैकी हे 4 लिहा. 24 पुढे टाका. तर 4 आणि 1 5. 2 आणि 2 4 आणि हे 37. ते 612चा वर्ग आला 374 544 या पद्धतीनं. ते इतके अवघड प्रश्न थोडेच येणार आहेत. समजा 612चा वर्ग, 512चा वर्ग, 132चा वर्ग. परंतु आपल्याला मेथड सगळ्या माहित पाहिजेत. मेथड जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तितकं तुमचं परफेक्शन बसेल. तेवढं तुम्ही न पाहता असे फास्टमध्ये वर्ग काढू शकाल. बघा आपण वर्ग आणि वर्गमूळ हा चॅप्टर बघत होतो. तर वर्ग आणि वर्गमूळ मध्ये आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत. बेस 25 मेथड, बेस 100 मेथड, फॉर्म्युला मेथड आणि आता आपण ही शेवटची IXI मेथड बाकी आहे ती आता आपण बघणार आहोत. ही IXI मेथड आपण ऑलरेडी गुणाकारामध्ये बघितलेली आहे. जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही प्लीज तो बघून घ्या. कारण त्याच्यामध्ये मी IXI मेथड पूर्णपणे डिटेलमध्ये शिकवलेली आहे. इथं फक्त या चॅप्टरचा रेफरन्स आलेला आहे म्हणून आपण एक शॉर्टमध्ये त्याचं रिव्हिजन करणार आहोत. पूर्णपणे जर तुम्हाला ही मेथड माहित नसेल तर तुम्ही माझा तो व्हिडिओ मी प्लेलिस्टला टाकून दिलेला आहे. गुणाकार व IXI त्या मेथडमध्ये तुम्ही ते बघून घ्या. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण रिव्हिजनसाठी पाहत आहोत. मला समजा आता 22चा वर्ग काढायचा आहे. तर असे 22 आणि गुणिले 22 करायचं. सगळ्यात अगोदर 22 म्हणजे बेदोनी 4 आय झाला. मग यक्स बेदोनी 4 आणि बेदोनी 4 4 आणि 4 8 झालेत आणि हे बेदोनी 4 484 तर झाला 22चा वर्ग. ही झाली IXI मेथड. आता समजा मला 33चा वर्ग काढायचा आहे. 33 गुणिला 33 ते 3 त्रिक 9 हे झालं आय. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 9 9 18 18 8 चला 1 हे झाला यक्स आणि शेवटी आहे 3 त्रिक 9 9 आणि तो हातचा 1 10 हे झालं 33चा वर्ग. A1 समजा आता मला 45चा जरी वर्ग काढायचा असेल तर हे IXI न पण निघते. कसं? 5 5 25 25 5 हातच्याला 2 झालं आय. मग करा यक्स 4 25 4 25 20 आणि 20 किती 40 40 आणि 2 42 42 2 हातच्याला 4 झालं यक्स आणि शेवटी आहे तर 4 चौक 16 16 आणि 4 20 या पद्धतीनं. बघा मी मुद्दाम हे फास्ट घेत आहे कारण मी हे याआधी बऱ्यापैकी टाइम देऊन वेळ देऊन शिकवलेलं आहे. तुम्ही जर ते बघितलं नसेल तर बघून घ्या. इथं फक्त आपण रिव्हिजन करत आहोत म्हणून हे तुम्हाला थोडं फास्ट वाटू शकते. ठीक आहे. आता समजा मला 64चा वर्ग काढायचा आहे. 64 गुणिले 64 ते 4 चौक 16 16 6 चला 1 हे झालं आय. मग असं यक्स करा 6 चौक 24 24 24 आणि 24 किती होतील 48 24 आणि 24 48 48 आणि 1 49 आजच्याले 4 प्लस हे 6 6 किती 36 तर 36 आणि 4 किती 40 तर 64चा वर्ग आला 4096 या पद्धतीनं. आता समजा मला 93चा वर्ग काढायचा आहे. 93 गुणिले 93 तर हे किती होतील हे 3 त्रिक 9 हे झालं आय. मग एक्स करा 9 त्रिक 27 9 त्रिक 27 27 दोन्ही 54 54 4 8 5 ठीक आहे. आणि शेवटी आय करा 9 9 81 81 5 86 तर हे जे 86 49 आहे हे होऊन जाईल 93चा वर्ग. तर डिपेंड करतं तुमच्या प्रॅक्टिसवर. तर हे जे गुणाकार आहेत ते 2/2 मध्ये येतात किंवा याला या पद्धतीने आपण वर्ग काढू शकतो. जर संख्या म्हणजे 3/3 मध्ये आली तर बघा आता समजा जर आपण 105 असं आलं तर काय नाही 105 गुणिले 105 करा.
आता आहे म्हणजे 5 5 25, 25 5 आचार्य 2 होऊन जातील. हे 10 5 50, 10 5 50, 50 आणि 50 100, 100 म्हणजे हे 102 झाले. 102 शिल्लक 2 आचार्य 10 होतील आणि शेवटी 10 10 100 होतील. तर 100 आणि 10 110 म्हणजे 105 चा वर्ग येईल 110 25. आता समजा मला 112 चा वर्ग काढायला सांगितला, तर 112 काय करणार आपण, इथं 112 अशी लिहायची. 112 गुणिले 112 आणि त्याचा आय चा गुणाकार करायचा. हे बेदोन्ही 4 झालं, आय झालं. मग 11 दुनी 22, 11 दुनी 22, 22 दुनी 44, 44 शिल्लक 4 आचार्य 4 प्लस शेवटी आहे 11 गुणिले 11 121, 21 आणि 4 125. तर हे झालं 12 चा वर्ग 125 44. या पद्धतीने आपल्याला करायचंय. आता हेच जर प्रश्न आपल्याला 123 चा सांगितला समजा, 123 चा, तर सिम्पली आधी आय करा 3 त्रिक 9, हे 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 36 आणि 36 72, 72 शिल्लक 72 शिल्लक 2 हातचाले 7 आणि मग पुन्हा हे 12 गुणिले 12, 12 12 144 होतील 12 चा वर्ग. 144 आणि 6 किती 151 होतील. 151 म्हणजे 123 चा वर्ग होईल 151 29 29 आहेत. ठीक आहे, या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही संख्येचे वर्ग काढू शकतो. आता समजा इव्हन आपल्याला 153 चा वर्ग जरी काढायला सांगितला, तर आपण कसा करणार, हे 3 त्रिक 9, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, 45 आणि 45 90, 90 शिल्लक 0 आचार्य 9 प्लस 15 चा वर्ग 225 म्हणजे हे 234 09. तर हे झालं 153 चा वर्ग. तर ही होती IXI ची मेथड. ठीक आहे. हेच फास्टमध्ये जर तुम्हाला काही कळालं नसेल, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा. तिथं मी गुणाकार व IXI मेथड म्हणून एक सेपरेट चॅप्टर बनवलेला आहे. तो चॅप्टर तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये मी अत्यंत स्लोमध्ये आणि भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहे. इथं फक्त आपण एक क्विक फास्टमध्ये रिव्हिजन करून घेतलं, जेणेकरून IXI ची मेथड पण हे वर्ग काढण्यासाठी युटिलाइज होते, हे आपल्याला माहीत असायला पाहिजेत म्हणून. आपण वर्गमूळ हा चॅप्टर बघत होतो. तर वर्गमूळ कसं काढायचं कोणत्याही संख्येचं हे आता आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम हे जाणून घ्या की वर्गमूळ काढण्यासाठी अगोदर आपल्याला हे पाहायचं असतं की हे आपल्याला माहित पाहिजे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 असतील, त्या संख्येचं त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. पूर्ण वर्ग संख्या नसतात म्हणजे त्यांचं वर्गमूळ निघत नाही किंवा निघलं तर ते पॉईंटमध्ये जातं. तर ते पॉईंटमध्ये जात असेल तर त्यासोबत आपल्याला काही घेणं-देणं नाही. या मेथडमध्ये आपण फक्त ज्यांचं परफेक्ट स्क्वेअर निघतं किंवा पूर्ण वर्ग निघतं त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 यापैकी कोणताही एखादा अंक असेल त्या संख्येचा वर्गमूळ निघत नाही. म्हणून प्रश्न पाहिल्या आपण हेच चेक करणार की ऑप्शनमध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये युनिट प्लेसवर म्हणजे एकक स्थानी 2 3 7 8 यापैकी एखादा अंक आहे की नाही, असेल तर त्याचं वर्गमूळ निघत नाही. आता बघा, हे 25 असेल तर 5 त्याचं वर्गमूळ येते आणि 2 झिरो असतील तर 1 झिरो येते. हे तर सोपं आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. इम्पॉर्टंट आहे हे 4 अंक लक्षात ठेवणं. हे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर आधी मी तुम्हाला हे सांगतो की याच्या पुढे काय अंक लिहिलेत. जर बघा एकक स्थानी 1 असेल तर वर्गमूळ निघण्याचे 2 ऑप्शन होऊन जातात, 1 किंवा 9. असं का होते? कारण तुम्ही जर 1 चा वर्ग बघितला तर 1 येईल आणि 9 चा वर्ग बघितला तर 81 येईल. या दोन्ही कंडिशनमध्ये एकक स्थानी 1 1 आहे. म्हणून जर कोणत्याही संख्येचा प्रश्न सॉल्व्ह करताना एकक स्थानी जर आपल्याला 1 दिसलं तर 2 ऑप्शन उघडतात, 1 किंवा 9. याचा वापर कसा करायचा ते मी पुढे सांगणारच आहे, परंतु सध्या हे तात्पुरतं समजून घ्या. जर एकक स्थानी 4 आलं तर 2 ऑप्शन येतात, 2 किंवा 8. का येतात? कारण जर तुम्ही 2 चा वर्ग पाहिला तर 2 चा वर्ग येते 4 आणि जर तुम्ही 8 चा वर्ग पाहिला तर 8 चा वर्ग येते 64. तर दोन्ही कंडिशनमध्ये एकक स्थानी 4 4 आहेत. म्हणून जर क्वेश्चनमध्ये एकक स्थानी 4 असेल तर 2 ऑप्शन उघडतात, 2 किंवा 8. सेम प्रकारे जर आता या 3 चा वर्ग बघा, 3 चा वर्ग येते 9 आणि 7 चा वर्ग येते 49. म्हणजे एकक स्थानी अगेन 9 आणि 9 आलेले आहेत. तर अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला क्वेश्चनमध्ये एकक स्थानी 9 दिसलं तर 2 ऑप्शन उघडतात, 3 किंवा 7. आणि हे शेवटचं एक बघा 6 नंबरचं, की जर 4 चा वर्ग किती आहे? 4 चा वर्ग आहे 16 आणि 6 चा वर्ग आहे 64. ठीक आहे, 6 चा वर्ग आहे 36. तर दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला 6 6 दिसत आहेत. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चनमध्ये एकक स्थानी 6 दिसले तर आपल्याला 2 ऑप्शन उघडतात, 4 किंवा 6. आता आपण एक्झॅक्ट क्वेश्चन घेऊ म्हणजे तुम्हाला ते अजून चांगल्या प्रकारे कळेल. मी काही रँडम अंक घेतो आणि तुम्हाला सांगतो की नेमकं वर्ग आणि वर्गमूळ कसं चेक करतात. तर बघा, आता प्रश्न बघण्यासाठी आपण थोडे PPT यूज करू. हां, तर हा एक क्वेश्चन आहे बघा, की समजा आपल्याला माहीत करायचं आहे की 784 चा वर्गमूळ किती आहे.
784चं वर्गमूळ किती आहे? तर एकक स्थानी काय आहेत? 4 आहेत. तर 4 असल्यावर कोणते 2 ऑप्शन आहेत? 2 किंवा 8चे. 2 किंवा 8चे. तर ही झाली स्टेप नंबर 1. हे एवढा टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे. इथं 4 दिसले म्हणजे 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा किंवा 8 8 64चा. तर ठीक आहे. तर इथं 2 किंवा 8 येणार. ही झाली आपली पहिली स्टेप. पहिली स्टेप लक्षात आली. पहिली स्टेप झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप काय आहे? दुसरी स्टेप आहे हे 2 अंक शेवटचे 2 अंक काढून टाकणे. शेवटचे 2 अंक काढून टाकणे. आता राहिले किती? राहिले 7. तर 7 हे कोणत्या 2 संख्येच्या वर्गात येतात ते आपल्याला बघायचंय. तर बघा 7 कोणाच्या मधात येतात? तर 3 बघा 2 दोन्ही 4. 2चा वर्ग किती आहे? 4 आहे आणि 3चा वर्ग किती आहे? 9 आहे. तर 4 आणि 9च्या मधात 7 येतात. लहानी संख्या कोणती आहे? 2. नेहमी लहानी संख्या पाहायची. एकदम जवळ जरी असली तरी लहानी संख्या पाहायची. तर 7 हे 4 आणि 9च्या मधात येतात म्हणजे त्याच्यापेक्षा लहानी संख्या 2 आहे. तर इथं पण 2 लिहा आणि इथं पण 2 लिहा. तर हे जे 784 आहे ते एक तर 22चा वर्गमूळ त्याचं 784चं वर्गमूळ एक तर 22 येईल किंवा 28 येईल. आतापर्यंत हे कन्फर्म नाही की 22 किंवा 28 आहे. परंतु या 2 पैकीच एक आहे हे कन्फर्म झालं. तर बघा आता मग इथून पुढं काय करायचं? तर या दोघांच्या मधात 5च्या पटीतली संख्या कोणती आहे? 25 आहे आणि 25चा वर्ग किती? तर 5 5 25 आणि बेत्रिक 6 625. आता हे 784 625 पेक्षा मोठे की लहान आहेत? मोठे आहेत. 784 मोठे आहेत म्हणून हे मोठं आपलं उत्तर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे 28. हा पहिला प्रश्न होता. हा कदाचित तुम्हाला नसेल जरी समजला तर इथून पुढे बघा आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे ते तुम्हाला समजतील. आता फॉर एक्झाम्पल एकचे प्रश्न घ्या. 361 समजा. मला याचं वर्गमूळ काढायचंय. तर इथं एकक स्थानी किती आहेत? 1. 1 म्हणजे इथं 1 किंवा 9 येतील कारण 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81 येते. मग हे शेवटचे 2 अंक काढून टाका. राहिले 3. 3 कोणाच्या मधात येतात? तर बघा 2चा वर्ग किती? 1चा वर्ग येते 1 आणि 2चा वर्ग येते 4 आणि या दोघांच्या मधात येतात 3. तर नेहमी लहान्यावाल्या संख्येचं वर्गमूळ पाहायचं. 3 पेक्षा लहान 1 आणि 1चं वर्गमूळ 1. तर हे 1 तर 11चा वर्गमूळ असेल, या 161चं वर्गमूळ 1 तर 11 किंवा 19 असतील. तर आता या दोघांच्या मधात 5च्या पटीतली संख्या 15 आहे आणि त्याचा वर्ग किती आहे? 225. ठीक आहे. तर 361 हे 225 पेक्षा लहान आहे की मोठे आहेत? या क्वेश्चनला विचारायचं की हे क्वेश्चन तू या उत्तरापेक्षा मोठा आहे की लहान आहे? हा जर म्हणे मी मोठा आहे, त्या दोघांपैकी मोठावाला ऑप्शन आपलं उत्तर असेल आणि हा जर म्हणे मी लहान आहे, तर लहानावाला ऑप्शन आपलं उत्तर असेल. सध्या 361 मोठा आहे म्हणून हे मोठंवालं आपलं उत्तर असेल 19 वालं. ठीक आहे. आता हे 361 सोपं होतं, तुम्हाला माहित होतं म्हणून तुम्हाला सोपं गेलं असेल. आता मी थोडेसे अंक वाढवतो. फॉर एक्झाम्पल आता मला 1156चं वर्गमूळ काढायचंय. 1156चं वर्गमूळ काढायचंय. तर काय करेन 6 म्हणजे हे 4 चौक 16 किंवा 6 7 36. या 6 वरून 2 ऑप्शन काढले. मग शेवटचे 2 अंक काढले. तर 11 कोणाच्या मधात येतात? तर आपल्याला माहित आहे 3चा वर्ग 9 येते आणि 4चा वर्ग 16 येते आणि 9 आणि 16च्या मधात 11 येतात. तर लहानी संख्या 9 त्याचं वर्गमूळ 3 म्हणून इथं पण 3 लिहा आणि इथं पण 3 लिहा. असं. ठीक आहे. हे जे अंक उरलेला अंक असते ते पाहायचं कोणत्या 2 परफेक्ट स्क्वेअरच्या मधात येते आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला इथून याच्यापुढे लिहायचं आहे. इथं 9 आणि 16च्या मधात 11 येतात म्हणून 9चं वर्गमूळ 3 तर इथे 4च्या पुढे 3 लिहिलं, 6च्या पुढे 3 लिहिलं. परफेक्ट स्क्वेअर पाहायचं, त्याच्यापेक्षा लहानी संख्या पाहायची आणि त्याचं वर्गमूळ पाहायचं. 11 हे 9 आणि 16च्या मधात येतात. लहानी संख्या 9 आहे आणि त्याच्यापेक्षा त्याचं वर्गमूळ 3 आहे म्हणून आपण ते लिहिले. आता एवढं तर कन्फर्म झालं की 1156चं वर्गमूळ एक तर 34 आहे किंवा 36 आहे. पण एक्झॅक्ट 34 आहे की 36 आहे हे अजून कन्फर्म नाही झालं. मग हे कन्फर्म करण्यासाठी याच्या दोघांच्या मधात 5च्या पटीतली संख्या कोणती आहे? 5च्या पटीतली संख्या आहे 35 आणि 35चा वर्ग किती आहे? ते 5 5 25 आणि 3 चौक 12 1225 आहे. हे मी तुम्हाला शिकवलंय एकक स्थानी 5 स्थानी वर्ग कसे काढायचे. आता या क्वेश्चनला विचारायचं हे क्वेश्चन तू लहान आहे की मोठा आहे? तर 1156 1225 पेक्षा लहान आहे म्हणून आपलं 34 हे उत्तर आहे. म्हणून आपलं काय उत्तर आहे? 34 हे उत्तर आहे. आता फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा 3 नंबरचा प्रश्न बघा. की आता आपल्याला हे पाहायचंय की लेट्स से 1936 वर्गमूळ बघा. 1936 याचा आपल्याला वर्गमूळ चेक करायचंय. ठीक आहे. ते तर 6 आहेत म्हणजे अगेन 2 ऑप्शन 4 किंवा 6 येतील. 4 चौक 16 6 7 36 हे 2 कट करा. 19 कोणाच्या मधात येईल? 19 मधात येईल 4 चौक 16 आणि 5 5 25 या दोघांच्या मधात 19 येते. म्हणजे लहानी संख्या 16 त्याचं वर्गमूळ 4. तर इथं पण 4 लिहा, इथं पण 4 लिहा. एक तर 44 किंवा 46 या दोघांच्या मधात 5च्या पटीतली संख्या 45 आणि 45चा वर्ग
पाचा पाचा 25, 4 25, 20 25. तर 19 हे 20 पेक्षा लहान आहेत, म्हणून हे आपलं उत्तर आहे. या क्वेश्चनला विचारायचं, हे क्वेश्चन तू लहान आहे का मोठा आहे? जर क्वेश्चन म्हणे मी लहान आहे, तर या दोन ऑप्शन पैकी लहान संख्या आपलं उत्तर असेल. आणि क्वेश्चन जर म्हणला मी मोठा आहे, तर दोन पैकी मोठी संख्या आपलं हे उत्तर असेल. आता अजून एक पुढचा प्रश्न पहा. फॉर एक्झाम्पल, आता समजा 2304, ठीक आहे, 2304 याचा आपल्याला वर्गमूळ काढायचंय. ते 4चं वर्गमूळ काढा, म्हणजे एक तर 2 असेल किंवा 8 असेल समजा, कारण बेदोनी 4 8 8 64 होतात. शेवटचे दोन अंक काढा, राहिले किती? 23. 23 म्हणजे कोणाच्या मधात येतील? हे 4 चौक 16 आणि 5 5 25 याच्या मधात 23 येतात. लहानी संख्या 16, त्याचं वर्गमूळ 4 आहे, म्हणजे इथं पण 4 लिहा, इथं पण 4 लिहा. या दोघांच्या मधात 5च्या पटीतली संख्या 45 आहे आणि त्याचं वर्गमूळ 5 5 25 4 5 20 आहे. तर या 23ला म्हणायचं, हे 23 तू 20 पेक्षा मोठा आहे की लहान आहे? तर 23 मोठा आहे, म्हणून ही मोठी संख्या आपलं उत्तर आहे 48. म्हणून ही मोठी संख्या आपलं उत्तर आहे 48. आता बघा अजून एक प्रश्न घ्या. फॉर एक्झाम्पल, आता मला हे घ्यायचंय की 4761, 4761 याचं वर्गमूळ काढायचंय. तर एकच्या पुढचे ऑप्शन घ्या, 1 1 1 9 9 81. एकच्या पुढे दोन ऑप्शन आले, हे दोन अंक काटा. 47 म्हणजे 6 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49. या दोघांच्या मधात येते 47, ठीक आहे. तर लहानी संख्या 36, त्याचा वर्ग वर्गमूळ 6. तर नेहमी लहानी संख्या पाहायची. हे 48 जरी आलं असतं तरी आपण 6च घेतलं असतं. नेहमी लहानी संख्या पाहायची, वर जायचं नाही. तर या दोघांच्या मधात 5च्या पटीतली संख्या 65 आहे. मग हे 5 5 25, 6 5 30, 65चा वर्ग 30 25. आता 47 हे 30 पेक्षा मोठे आहेत, म्हणून 69 आपलं उत्तर आहे. म्हणून आपलं कोणतं उत्तर आहे? 69. 69 आपलं उत्तर आहे. आता अजून एक प्रश्न घ्या. फॉर एक्झाम्पल, आता प्रश्न घ्या तुम्ही 5184चा. 5184चा. तर हे 2चा वर्ग 4 आणि 8 8 64. हे दोन कट करा, राहिले 51. म्हणजे आता बघा, 5 5 25, 6 6 36, 7 7 49. 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64. या दोघांच्या मधात किती येतात? 51 येतात. लहानी संख्या 49 आणि त्याचं वर्गमूळ 7, म्हणजे एक तर 72 असेल किंवा 78 असेल. याच्या मधात 5च्या पटीतली संख्या पाहायची 75. 75चा वर्ग पहा, 5 5 25, 7 8 56. तर हे 51 क्वेश्चनला विचारायचं, क्वेश्चन तू लहान आहे का मोठा आहे? तर क्वेश्चन म्हणत आहे मी लहान आहे. 51 लहान आहे 56 पेक्षा, म्हणून आपलं उत्तर 72 आहे. क्वेश्चनला विचारायचं की तू लहान आहे की मोठा आहे? क्वेश्चन जर म्हणे मी लहान आहे, तर आपलं लहान उत्तर असेल. क्वेश्चन म्हणे मी मोठा आहे, तर मोठं उत्तर असेल. आता बघा अजून एक प्रश्न घ्या. 6724 हे ऑप्शन बघा. तर 4 म्हणजे एक तर बेदोनी 4 किंवा 8 8 64. दोन शब्द कट करा, हे आपल्याला कळते 8 8 64च्या वरचं आहे आणि 9 9 81च्या पेक्षा लहान आहे. 8 8 64 म्हणजे एक तर 82 असेल किंवा 88 असेल. त्याच्या मधात 5च्या पटीतली संख्या 85. ते 5 5 25, 8 9 72, 72 25. 72 25 67 हे लहान आहेत, म्हणजे 82 आपलं उत्तर आहे. तर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तितकं फास्ट तुमचं कॅल्क्युलेशन होईल. फॉर एक्झाम्पल, आता हे आपल्याला हे बघा, 90 25. 90 25चं वर्गमूळ काढायचं. एकक स्थानी 25 आहे, म्हणजे डायरेक्ट 5 लिहून टाका. आणि 90 म्हणजे 9 10 90 होतात, तर लहान अंक 9 ते 95. ज्याच्या एकक स्थानी 25 आहे शेवटी, ते तर अजूनही सोपं आहे काढायला. त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही, आहे की नाही? आता बघा अजून काही प्रश्न बघू आपण. फॉर एक्झाम्पल, आता 6 2 4 1, 6 2 4 1 याचा आपल्याला वर्गमूळ काढायचंय. ठीक आहे, 6 2 4 1 याचा आपल्याला वर्गमूळ करायचं. इथं एक आहे, म्हणजे 1 1 1 9 9 81. हे दोन कट करा, 8 8 64. म्हणजे 64 मोठे होतात, तर 8 तर येणार नाही, म्हणून 7 येईल. आणि याच्या दोघात पण 5च्या पटीतली संख्या 75 येते. 75चा वर्ग 5 5 25, 7 8 56. क्वेश्चन 62 मोठे का लहान आहेत? 62 मोठे आहेत, म्हणून याचं उत्तर 79. असं एकदम फास्ट करायचं. फॉर एक्झाम्पल, आता याच्यानंतरचा प्रश्न बघा. आपला प्रश्न 77 44 आहे. 77 44 याचं वर्गमूळ मला काढायचं आहे. तर 4 म्हणजे काय होईल? बेदोनी 4 8 8 64. हे दोन शब्द कट करा. 77 म्हणजे 8 8 64, 9 9 81. 81 मोठे होतात, म्हणून 8च घ्या, 8 8 64, राईट. आणि याच्या मधात 5च्या पट्टीतली संख्या कोणती आहे? 85.
85चा वर्ग 5 5 25 8 9 72. तर 77 मोठे येतं म्हणजे आपलं 88 उत्तर येईल. 77 मोठे आहेत म्हणून आपलं उत्तर काय येईल? 88 येईल. अशा कोणत्याही संख्येचा ज्यांचं वर्गमूळ निघतं त्याचं वर्गमूळ आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आता 9409 9409 याचं वर्गमूळ काढा. ते 9 आहे म्हणजे एक तर 3 त्रिक 9 किंवा 7 7 49 येतील. हे दोन शब्द काढा. तर बघा 9 9 81 10 10 100 म्हणजे तर 9 यायला पाहिजेत. 9 9 यांच्या मधात 5च्या पटीतली संख्या म्हणजे 95 आहेत. तर 95चा वर्ग 5 5 25 9 9 81 9 9 81 नाही 9 10 90 होतात. 9 10 90. तर 90 हे 94 पेक्षा लहान आहेत म्हणजे आपलं 93 उत्तर आहे. या क्वेश्चनला विचारायचं क्वेश्चन तो मोठा आहे की लहान आहे? तर 94 हे कसे आहेत 90 पेक्षा कसे आहेत 94? 94 हे 90 पेक्षा मोठे आहेत म्हणून 93 येणार का त्याचं? त्याचं 93 येणार नाही, त्याचं 97 येईल. 94 मोठे आहे म्हणजे त्याचं 97 येईल 97. 93 त्याचं येणार नाही. तिथं चूक करायची नाही. ठीक आहे. तर 9409चं उत्तर किती आहे मग? 97 आहे. आता अजून एक प्रश्न बघा. फॉर एक्झाम्पल मला हे चेक करायचंय की 68 89 68 89 याचं वर्गमूळ किती? इथं 9 आहे म्हणजे 3 त्रिक 9 7 7 49 हे कट करा. हे 8 8 64 होऊन जातील. याचा 5च्या 85चा वर्ग किती आहे? 85चा वर्ग 5 5 25 8 9 72. तर 68 लहान आहेत म्हणून आपलं 83 उत्तर आहे. 68 लहान आहेत म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे? 83 हे आपलं उत्तर आहे. आता अजून एक दुसरा प्रश्न बघा. फॉर एक्झाम्पल मला हे चेक करायचं आहे की 6 8 8 9 किंवा 8 2 8 1 हे बघा. 8 2 8 1 हे कोणाचं वर्गमूळ आहे ते बघा. ते 1चं वर्गमूळ काय आहे ते? 1 1 1 किंवा 9 9 81 हे दोन कट करा. तर आता 8 8 64 9 9 81 म्हणजे इथं 9 येईल, इथं 9 येईल. आता याच्यामध्ये 5च्या पटीतली संख्या 95 आहे आणि 95चा वर्ग 5 5 25 9 10 90 90 25 तर 82 हे 90 पेक्षा लहान आहेत म्हणजे आपलं उत्तर 91 आहे. याला विचारायचं क्वेश्चनला की तू मोठा आहे का लहान आहे? क्वेश्चन लहान असेल तर लहान ऑप्शन आपलं उत्तर असेल. क्वेश्चन मोठा असेल तर मोठं ऑप्शन आपलं उत्तर असेल. आता फॉर एक्झाम्पल 9604 हे चेक करायचंय. 9604 याचं वर्गमूळ काढायचंय. ते कसं करणार? हे बघा 2 2 4 8 8 64 दोन कट करा. आता हे 96 म्हणजे 10 10 100 तर 10 तर येणार नाही म्हणजे इथं 92 किंवा 98 आहे. आपल्याला माहिती आहे 95चा वर्ग 90 आहे. तर 90 पेक्षा मोठी संख्या म्हणजे 98. 96 म्हणजे हे 90 जर आपलं ऑप्शन मोठा असेल तर मोठा ऑप्शन आपलं उत्तर असते. इथलं ऑप्शन आपलं लहान असेल तर लहान ऑप्शन आपलं उत्तर असते. तर सगळं काही तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड करेल. ठीक आहे. तसे आपण याचे अजून भरपूर प्रश्न घेणार आहोत. हे सध्या फक्त मी तुम्हाला मेथड एक्सप्लेन करून सांगितली. त्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ. राईट. वर्ग वर्गमूळ पर्यंत आपलं झालं होतं आणि आपण इथं घनमूळ बघत होतो बघा. कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं ते आपण शिकत होतो. तर घनमूळ काढण्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं आपल्याला जास्त काही नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की 2चं 8 सोबत इंटरचेंज आहे आणि 3चं 7 सोबत इंटरचेंज आहे. 3चं 7 सोबत इंटरचेंज आहे. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. म्हणजे एकक स्थानी जर 2 आलं तर आपण 8 घेणार, 8 आलं तर 2 घेणार, 3 आलं तर 7 घेणार, 7 आलं तर 2 घेणार आणि बाकी मग कोणतेही अंक असो जशा तसे घेणार. हा एक पहिला पॉईंट छोटासा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता याचा वापर कसा करायचा आहे तर ते बघा. फॉर एक्झाम्पल मला समजा 512चं घनमूळ काढायचंय. 512चं घनमूळ काढायचंय. तर 2च्या जागी मी 8 घेणार. 2च्या जागी मी 8 घेणार आणि आता घनमूळमध्ये ठीक आहे. बघा ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये मला शेवटचे 3 अंक कट करायचे असतात. शेवटचे 3 अंक कट करायचे असतात. ते 3च अंक होते. तिन्ही कट केले. आलं काय उत्तर? 8 म्हणजे 512चं घनमूळ 8 आहे. 512चं घनमूळ 8 आहे. आता हा सोपा प्रश्न होता. आता आपण थोडेसे अवघड घेऊ. समजा मला 27 44चं घनमूळ काढायचंय. 27 44चं मला काय करायचंय? घनमूळ काढायचंय. तर 4च्या जागी मी 4च घेणार. कारण मला इंटरचेंज फक्त 2 8 3 आणि 7 मध्येच करायचं होतं. तर 4च्या जागी 4 घेणार. शेवटचे 3 अंक कट करणार. राहिले किती? 2. तर 2 कोणाच्या मधात येतात? तर 2 येतात 1 आणि 8च्या मधात. राईट. या साईडला चेक करायचं. 1 आणि 8च्या मधात येतात. तर लहान संख्या कोणती झाली? 1. त्याचं घनमूळ किती आहे? 1. तर तुम्ही इथं 1 लिहून टाका बिनधास्त. तर 27 44चं घनमूळ आहे 14. तिथे तुम्ही चेक करा. 27 44चं घनमूळ आलं पहा 14.
ठीक आहे. आता एक रॅन्डम अंक घ्या 4096 समजा. 4096 मला याचं घनमूळ काढायचंय 4096चं. तर इथं बघा 6ला मी 6च लिहिणार कारण इंटरचेंज तर फक्त 2, 8, 3, 7 मध्येच करायचं ना. तर 6च्या जागी मी 6च लिहिलं. शेवटचे 3 अंक कट केले. राहिले 4. 4 म्हणजे 1 आणि 8च्या मधात येतात. तर खालची संख्या 1 आहे, त्याचं घनमूळ 1 आहे. म्हणजे इथं तुम्ही 1 लिहून टाका बिनधास्त. तर 4096 म्हणजे 16चं घनमूळ आहे बघा. 4096 म्हणजे 16चं घनमूळ आहे. या पद्धतीनं घनमूळ काढणं सगळ्यात सोपं काम असतं. सगळ्यात सोपं. आता फॉर एक्झाम्पल मला मी तुम्हाला प्रश्न देतो. तुम्हाला घनमूळ काढायचं आहे 24,389चं. 389चं तुम्हाला घनमूळ काढायचंय. तर 9च्या जागी आपण 9च घेणार. ठीक आहे. चेंज फक्त इथेच करायचं असते. 2चं 8 सोबत किंवा 8चं 2 सोबत, 3चं 7 सोबत किंवा 7चं 3 सोबत. तर आता 9च्या जागी 9च घेणार. शेवटचे 3 अंक कट करणार. राहिले 24. 24 कुठे येतात? 8 आणि 27च्या मधात 24 येतात. 8 या साइडला चेक करायचं, या साइडला. 8 आणि 27च्या मधात 24 येतात. लहानी संख्या 8 आहे, त्याचं घनमूळ 2 आहे. म्हणजे इथं तुम्ही 2 लिहून टाका डायरेक्ट. तर हे 24 389 29चं घनमूळ आहे. तर बघा 29चं 24 389 या पद्धतीनं. हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. घनमूळ काढणं म्हणजे सगळ्यात सोपं काम आहे. फक्त तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन माहीत असणं आवश्यक आहे. आता हे 5 नंबरचा प्रश्न बघा. हे झाले 4 नंबरचे 4 प्रश्न झाले. 5 नंबरचा प्रश्न बघा. तर समजा मी तुम्हाला एक घनमूळ दिला की 54,872 ज्याचं तुम्हाला समजा घनमूळ काढायचंय. तर मी काय म्हणलं 2चं 8 सोबत इंटरचेंज करा. तर 2चं आपण 8 सोबत इंटरचेंज केलं. मग म्हणलं शेवटचे 3 अंक कट करा. राहिले 54. या साइडला चेक करा. 54, 27 आणि 64च्या मधात येतं. म्हणजे लहानी संख्या 27 आहे. त्याचं घनमूळ 3 आहे. म्हणजे इथं तुम्ही बिनधास्त 3 लिहा. तर हे 54,872चं घनमूळ 38 आलं. तर बघा 54,872चं घनमूळ काय आलं मग? 38 आलं. हे इतकं सोपं काम आहे. खूप सोपं काम आहे बघा. आता दुसरा प्रश्न बघा याच्यानंतरचा. समजा आपल्याला चेक करायचंय की 50,653 ठीक आहे. 50,653 याचं घनमूळ काढायचंय. तर 3च्या जागी मी 7 लिहिणार. शेवटचे 3 अंक कट करणार. 50 कुठे येतात? 50, 27 आणि 54च्या मधात येतात. लहानी संख्या 27 आहे. त्याचं घनमूळ 3 आहे. म्हणजे 50,653चं घनमूळ किती आहे? 37 आहे. 37 आहे. हे बघा 50,653चं घनमूळ 37 आहे. ते इतकं सोपं आहे. त्याच्यातले पण प्रश्न आपण काही बघू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आता हे एक प्रश्न बघा की 85 184 याचं आपल्याला घनमूळ काढायला सांगितलं. 85 184 तर 4च्या जागी आपण 4च लिहिणार कारण इंटरचेंज आपण फक्त 2 आणि 3चंच करतो. 2चं 8 सोबत 3चं 7 सोबत. शेवटचे 3 अंक कट करणार. आता 85 म्हणजे कोणत्या 2 घनांच्या मधात येतं ते बघायचं. तर 85 कुठे येतं? ते 64 आणि 125च्या मधात येतं 85. म्हणजे लहानी संख्या 64 आहे, त्याचं घनमूळ 4 आहे. ते तर बिनधास्त तुम्ही 4 लिहून टाका. तर बघा 85 184चं घनमूळ 44 येईल. तर 85 184चं घनमूळ 44 आलं. ठीक आहे. मग या पद्धतीनं 4, 5, 6 म्हणजे 7 प्रश्न झाले. 7 प्रश्न. आता हा 8वा प्रश्न बघा. आता समजा एक रॅन्डम प्रश्न तुम्हाला येऊन असं जरी म्हणलं 103 बघा याचं घनमूळ विचारलं. 103 823चं 823चं काय करणार? 3चं 7 सोबत इंटरचेंज करा. शेवटचे 3 अंक कट करा. 103 म्हणजे कोणाच्या मधात येणार आहे तर बघा 103 म्हणजे हे 125 पेक्षा कमी म्हणजे 64च्या जवळपास येणार आहे. 64चं घनमूळ किती? 4 आहे. तर इथं तुम्ही 4 लिहून टाका बिनधास्त. तर 103 823 हे 47चं घनमूळ आहे. 103 823 याचं घनमूळ 47 आहे. तिथं पहा 47 आलं. एकदम इझी स्टेप्स आहेत. याच्यामध्ये काही अवघड नाही. मी इकडचा एखादा अंक घेतो 17,576 बघा 17,576चा अंक पहा आणि याचं घनमूळ तुम्ही घेऊन पहा. तर 6च्या जागी आपण 6च घेणार. शेवटचे 3 अंक कट करणार. 17 म्हणजे कोणाच्या मधात येतो? 8 आणि 27च्या मधात येतो. म्हणजे 8 कोणाचं घनमूळ आहे? 2चं घनमूळ आहे. तर 26चं बघा. ते बघा 17,576 26. ते एकदम सोपं आहे. पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप आहे तुम्हाला इथं सगळ्या स्टेप रिपीट सांगतो 10व्या एक्झाम्पल सोबत. फॉर एक्झाम्पल मला घ्यायचंय 195 112चं घनमूळ. 195 112चं घनमूळ सांगायचंय. तर 2चं आपण 8 सोबत इंटरचेंज करतो आणि शेवटचे 3 अंक कट करतो. ही झाली पहिली स्टेप. 195 हे कोणत्या 2 घनांच्या मधात येतं हे चेक करायचं. तर बघा 3 आता 3 त्रिक 9 9 त्रिक 27 झाले. 4 चौक 16 16 चौक 64 5 5 25 25 5 1600 6 6 36 36 सख किती व्हायलेत पहा 216 व्हायलेत. इथं किती आहेत 195. तर मग 6 आपल्या कामाचे नाही.
पाचा पाचा 25, 25 पाचा 605 आपल्या कामाचे आहेत, म्हणून इथं 5 लिहून टाका. हे 195, 125 आणि 216च्या मधात येतात. तर लहानी संख्या 5 आहे, 125 आहे आणि त्याचं घनमूळ 5 आहे, म्हणून मी 5 घेतलं. तर एवढंसं काम हे आहे. तर जेव्हा आपण याचे एकत्र प्रश्न घेऊ खूप सारे, तेव्हा तुम्हाला ते अजूनही सोपं जाईल. सध्या फक्त मेथड समजून घेण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. ठीक आहे.